ब्रेकनंतर आपण बघणार आहोत शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतायत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला। शरद पवारांच्या पत्राची आठवण करून देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली। आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। एपीएमसीच्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनी 10 वर्षांपूर्वी पत्र लिहिलं होतं, मात्र आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळेचा विसर पडल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावलाय। आदरणीय शरद पवार जी, आप तो बड़े अनुभवी नेता हैं, कई बार मुख्यमंत्री रहे हैं, कई बार मंत्री रहे हैं केंद्र में। आपके दोनों पत्र मैंने पढ़ दिए, आपका इंटरव्यू पढ़ दिया। रिफॉर्म के आप तो नरेंद्र मोदी सरकार से भी अधिक दावा करते रहे हैं और आज आप भी खड़े हो गए। तो इसे अगर शुद्ध राजनीतिक स्वार्थ की राजनीति अपना अस्तित्व बचाने के लिए कहा जाए तो कुछ अनुचित होगा क्या? तो आप तो हमसे भी आगे अधिक जा रहे थे। तो फिर मैं कहूंगा कि ये जो आपका दोहरा चरित्र है शर्मनाक, कि अपने राजनीतिक अस्तित्व को बचाने के लिए भले ही किसान के नेता आपको नहीं बुलाते हों, लेकिन आप किसी भी सीमा में जाने को तैयार हैं। ये देश के सामने आना जरूरी है। कॉन्ट्रैक्ट के बारे में अगर कोई सोचते हैं किसान, तो उनकी जमीन न तो बिकेगी, न बंधक होगी, न लीज पर ली जाएगी। द फार्मर्स लैंड शैल नाइदर बी ऑन लीज नॉर विल बी सोल्ड नॉर मॉर्गेज्ड। उनके जमीन पर कोई देनदारी नहीं बनेगी, वो बनेगी तो फसल पर जो कंपनियां आएंगी। आता या क्षणाला फोन लाईनवरती आपल्यासोबत आहेत माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील। मला त्यांच्याकडे जायचं, इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत, पण मी आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मी जातोय। सहकार क्षेत्रातला पणन मंत्री म्हणून आपला दीर्घ अनुभव आहे। शेतकरी जे पिकवतो ते बाजारपेठेपर्यंत कसं जातं, कसं विकलं जातं, का तो कुठे कसा नाडला जातो हे देखील आपण जाणून घेतले आणि त्याचा अभ्यास केलाय। पण हे जे 3 कायदे आलेले आहेत आणि त्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय याकडे आपण कसं बघता? नाही, मुळात तर हा जो काही हे जे 3 नवीन जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याचं शेतकऱ्याच्या हिताचे असल्यामुळे मी त्याचं पहिल्यांदा स्वागत करतो। एक, आता हे 3 कायदे कोणते आहेत? एक, शेतकरी करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा सन 2020। दुसरा कायदा कोणता आहे? शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री कायदा 2020। आणि तिसरा कायदा कोणता आहे? अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020। माझी विनंती आहे सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना की तुम्ही पहिल्यांदा हा कायदा वाचलाय का? आपण ह्या सगळा जर कायदा वाचला, ह्यातली कोणती बाब तुम्हाला आक्षेपार्ह आहे ते तरी सांगा। आज ज्या 5 मुद्द्यावर जे अराजक माजवलं जात आहे, मला फक्त 1-2 मिनिटं वेळ पाहिजे ना। पहिला मुद्दा असा आहे की एमएसपी रद्द करण्यात येईल। एमएसपीचा उल्लेख कुठेही ह्या 3 कायद्यामध्ये केलेला नाही, हा पहिला मुद्दा। एमएसपी स्वतंत्र कायदा आहे आणि ही कृषी कायद्याच्या संदर्भातली सुधारणा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीमध्ये आताच रविशंकर आपले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टता दिलेली आहे। करार पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये 2006 सालापासून तो कायदा लागू आहे, चालू आहे। आयटीसी करार करते, पेप्सी करार करते, रिलायन्स करार करते। या सगळ्या करारामध्ये जमिनीच्या मालकीचा कुठेही संबंध नाही। शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाच्या विक्रीसाठी जो करार होतो त्याला आपण करार पद्धतीने शेती म्हणतो। त्यामुळे त्याच्यात करार पद्धतीच्या कायद्यामुळे शेतकऱ्याची जमीन हडप होईल, भांडवलदाराच्या घशात जाईल, ही पूर्णपणे चुकीचा आरोप आहे असं माझं मत आहे। तिसरा मुद्दा असा आहे की प्रायव्हेट मार्केटच्या बाबतीमध्ये आपण पणन खात्याचा मी मंत्री असतानाच आपण राज्यामध्ये कायदा केला होता की प्रायव्हेट मार्केटला आपण एक नियमन केलेलं आहे आणि त्या नियमनाप्रमाणे मुख्य बाजार समितीपेक्षा 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये, 10 किलोमीटरच्या हद्दीमध्ये आपण अशा प्रकारच्या नवीन प्रायव्हेट मार्केटला परवानगी दिली। ती देत असताना त्याला रितसर परवानगी त्यांना पणन विभागाची घ्यावी लागती, ही तरतूद केलेली आहे। चौथा मुद्दा असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं भवितव्य धोक्यात येईल। मला असं वाटतं की त्यावेळेस 2003ला मनमोहन सिंग साहेब असताना मॉडेल ऍक्ट आणला, त्यावेळेस मी राज्याचा पणन मंत्री होतो। त्यानंतर एक कमिटी गठीत केली माझ्या अध्यक्षतेखाली। पवार साहेब कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग साहेब प्राईम मिनिस्टर होते आणि ती समिती माझ्या अध्यक्षतेखाली नेमली। त्याचा रिपोर्ट केंद्राच्या डॉक्युमेंटमध्ये आहे आज आणि त्यामध्ये 17 राज्यांचे सहकार आणि पणन मंत्री सदस्य होते। त्या कमिटीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीतला 80% भाग
हा या 3 कायद्यामध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटतं की भाजीपाला आणि फळं याबद्दल जो आक्षेप आहे तर ऑलरेडी म्हणजे हे काय नव्याने नाहीये, हा हे काय नव्याने हे काही नाहीये नव्याने म्हणजे. नाही. आणि म्हणून हा कायदा ऍक्च्युअली 2006लाच याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि असं आहे की कॉन्करंट लिस्टमध्ये एक मुद्दा मला ह्या निमित्तानं सांगणं गरजेचं वाटतं, कारण गैरसमज होतोय. हा, जर शंका असेल तुम्ही पॉइंट आउट करा की अमुक अमुक कायद्यामधला अमुक अमुक कलमामधला अमुक अमुक सेक्शन हा शेतकऱ्याच्या विरोधात आहे, तेवढा पॉइंट आउट करा ना, त्याच्यावर आपण डिबेट करू, चर्चा करू, आपण सूचना करू. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलंय की जर तशा काही सूचना असतील तर आम्ही सुधारणा करू, पण कायदाच रद्द करा. आणि फक्त 2च राज्यामध्ये आंदोलन का होतंय? बाकीचे राज्य नाहीत का? 35 राज्य आहेत आपल्या देशामध्ये. शेतकरी ऑलरेडी ह्याच्या पुढे गेलेला आहे. आणि हा कायदा केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. जर काही दोष असतील, काही त्रुटी असतील तर पॉइंट आउट करा, लोकशाही आहे, त्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू शकतो. मला असं वाटतं की हा खूप चांगला कायदा आहे. शेवटी स्पर्धा असल्याशिवाय शेतकऱ्याला दर मिळणार नाही. पायाभूत सुविधा झाल्याशिवाय शेतकऱ्याचा नाशवंत माल विक्री करण्याकरता म्हणून तो खराब होणार नाही. चांगला भाव पाहिजे असेल तर कॉम्पिटिशन पाहिजे. आणि त्याला बांधावर जर कोणी त्याचा जर माल घेणार असेल तर आपल्याला अडचण काय? शेवटी कुठलाही कायदा करत असताना तो शेतकऱ्यांच्या हिताकरताच असतो. आणि ही प्रोसेस मला ऑन रेकॉर्ड सांगायचंय की माननीय तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी साहेब असताना सुरू झालेली प्रक्रिया आहे. ते 6 वर्ष ह्या प्रक्रिया चालू होती. नंतर 10 वर्ष मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळेस ती प्रक्रिया सुरू झाली. 2003ला मॉडेल ऍक्ट आला, 2006ला महाराष्ट्रामध्ये तो इम्प्लिमेंट झाला. आता हा कायदा 5 जूनला वटहुकूम काढला, 17 आणि 9 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबरला त्याचं कायद्यात रूपांतर होऊन लोकसभेमध्ये आला. आणि आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की गैरसमजुती म्हणा किंवा कदाचित काही वेगळी कारणं असू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करायचा, पण आंदोलन आपण नेमकं कशासाठी करतोय त्याचाही उपाय होणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं ह्या 3 कायद्यामध्ये कुठलंही कलम आणि कुठलंही सेक्शन शेतकऱ्यांच्या विरोधात नाही असं माझं ठाम मत आहे. जर असेल तर ते पॉइंट आउट करावं ही माझी विनंती आहे. जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर उदय देवळणकर देखील होते, कृषी आणि बाजार तज्ज्ञ. आपले धन्यवाद. मिलिंद राऊत होते, शेती विषयातले अभ्यासक, आपले धन्यवाद. आणि सुधीर दिवे होते. सुधीरजी, आपलेही धन्यवाद की आपण या विषयाला घेऊन आपलं मत मांडलं. भाजप किसान मोर्चाची बाजू आपण स्पष्ट केली. तर या कायद्याची प्रक्रिया जी आहे, या कायद्याची सुरुवात जी म्हणजे विधेयक तयार होण्यापूर्वीपासून यातले बरेचसे मुद्दे जे आहेत ते राज्याने खरं तर मॉडेल ॲक्टमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. हे पुन्हा काही नव्याने आलेलं नाही आहे. आणि जर हे 3 कायदे पुढे येतात आणि त्यामध्ये जर काही शेतकऱ्यांच्या मनात शंका कुशंका किंवा गैरसमज असेल तर संवादाने ते दूर केल्या जाऊ शकतात, अशी मतं या चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेली आहेत. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.